हाव ना बिचारे अनथ्या त्या कलावतीले त्या शशिकलाच्या पोरीले नुसतं गाडीवर घेऊ घुमवते बिचारे. काही तिच्या सोबत 1.5 लाख रुपये पण्यात नाही घातले हो बापा. हाव ना काय गरज आहे, काय गरज आहे त्या डोंबड्या पोट्टीले गाडीवर घेऊन घुमवायची काय गरज आहे? सांग 1.5 लाख रुपये कुठे गेला आणि कसा गेला आत्ताच्या आता सांग नाही तर घराच्या बाहेर निघ. मी माय वय म्हणून काय झालं, बाप लक्ष नाही देत म्हणून काय झालं, माय राजी आहे इथं. सांग 1.5 लाख रुपये काय केलं तर बाप मेहनतीचा घाम गाव गाव पैसे कमावते त्या बँकेत टाकते आणि तुला 1.5 लाख रुपये काय केलं रे वटव्या सटव्या? अरे बाई सांगत आहे ना 1.5 लाख रुपये. अरे 1.5 लाख रुपये असं ना बँकेत, तुम्ही बरोबर पाहिलं नाही असं नाही बँकेत 1.5 लाख रुपये. मी काय करणार आहे 1.5 लाख रुपयाचं? कशी गोष्ट करताय तू? काय असं ना मी का भोकणी आहे का मी अडाणी आहे का भोकणी आहे मी? ते बँकेला सांगणार आले पागल आहे का मग का चुत्या बनवून राहिले मला? शपारला का जास्त सांग लवकर सांग 1.5 लाख रुपयाचं काय केलं, काय ऊन केलं 1.5 लाख रुपयाचं सांग लवकर. टेबलला घ्या नाही तर सांग लवकर. अहो हा नाही काय त्या पोट्टीलेच घेऊ घुमावते ना कलावतीले. माय काही नाही हॉटेलात जाऊ दे जेवाले, इथे जाऊ दे जेवाले. घातली असेल तिच्या स्पोटात एवढे मोठे पैसे काय सांगता येते का माय? अय 70 शिंगे तुले सांगून राहिलो मायचा मॅटर आहे, माया मॅटर आहे. मी पाच बसन आमच्या घरच्या मॅटर सोबत तुमच्या दोघीचं काही लेनदेन नाहीये. फालतूच्या मनामनात बडबड करू नका नाही तर एक माई झापड राहील ना. तुम्ही जमिनीच्या अंदर राहा, विचार करून बोला. असं फळफळ करायचं नाही इथं सांगून राहिलो. हो तू काय सांगते रे आम्हाला? शायन्या माय ती भोली भाली आहे म्हणून मायले फसवून राहिला का रे? ये बरं मारायला त्या मायच्या वयाचा आहे ना आम्ही. त्या मायच्या वयाचा असं समजत नाही तुले? लग्न झालं असतं 2 लेकरं झाले असते ना, युवा जवळचा राहिला असता. घुबड तोंड्या आम्हाला शिव्या देऊन राहिला. स्वतः तिकडे मस्त शेण खात ना, शेण खाले. लय माजला ना लय माजला. त्या पोट्टी सोबत जेव्हापासून राहायला लागला ना तेव्हापासून लय माजला. काय गरज पडते त्या पोट्टी सोबत जायची नाही? काय गरज पडते म्हटलं? काय झालं ते कोणत्या पोरी बारीला घेऊन काय झालं लागते? आणि ते पोट्टी काय एका नवऱ्याची का 10 नवऱ्याची पोट्टी आहे ते? त्या पोरीला घेऊन घुमवते. हाव त्या पोरीला घेऊन घुमवाले. सांग बरं बाई पाटलीन बाई असं असते का कुठं? सांग लवकर 1.5 लाख रुपये कुठे गेले तर सांग. चाल नाही सांगत आई. मोठी 4 चौकात तमाशा दाखवून राहिली. काय केलं असेल 1.5 लाख रुपयाचं? एवढं मी वावरात राब कष्ट करतो, लावले असेल मी ना कोणत्या कामी? काय करायला लागतं तुला एवढं घेण देण? एवढा तो पैसा कमावतो मी, एवढा पैसा त्याजवळ आणून टाकतो. 1.5 लाख रुपये का मी खर्च केले तर मोठी विचारून राहिली मला 4 चौकात माझी बेइज्जती करू राहिली. आई असं नसते कुठं. पोरगो आहे म्हणून का काहीच्या काही बोलायचं? लोकांना पाणी टाकलं, लोकांना अंगार टाकली, आपण विजवाची तर नाही. तू तर अंगार अजून पेटवतो अंगार. असं असते का आई? तुला तेच विचारून राहिली का बाबू तुला 1.5 लाख रुपयाचं काय केलं मला दाखव, मला सांग. ते पाहूनच मग मी होकार नकार देतो काय चांगली गोष्ट आहे की वांगली गोष्ट आहे म्हणून. तुम्ही काय चबर करता हो म्हणा दोघी जणी? त्याच्या घरातलं मॅटर ते पाच बसन. स्वतःच्या घरचा अंधार पाहिजे, लोकांच्या घरचा अंधार पाहिजे तर कुठल्या भोकाच्या. तू काय झाली होई 70 शिंगे? तू तशीच आहे ना, एका नवऱ्याची आणि 10 नवऱ्याची आहे ना तू काय बोलून राहिली मना तू? घुबड हो ना तिकडे काय तोंडे वाहनाचे वाण्यार तोंडे तिकडे चालले दोघी लावडी नाही तर मनामध्ये फसके मारायला. निघा लवकर कुत्रे वा. तुम्ही चांगल्याचे ऐकून आहे का वांगल्याचे ऐकून आहे तुम्ही? जवानपंचा कुठं ना म्हातारपंचा शिनाल अशा आहे तुम्ही. काय म्हटलं तुला? काय म्हटलं तू? अशी शिनाल तर पुरा खानदान शिनाल. लाज नाही वाटत? वाय काय सोय काय म्हाताऱ्या बुडीला अशी बोलून राहिली तू? कुत्रे हरामखोर. नवरा टाकून बसली आहे घरी चांगली खाता आणि आम्हाला सांगून राहिली तू? थांब वा झगडा लावा म्हणायचे तू झगडा लावतो. अशी शशिकला मी आणि हे अशी त्यावर भिडतो का नाही? थांब शशिकलाला आणू दे सोबत. अशा भांडू त्यासोबत मग सांगतो तुला कसं असतं जवानपंच म्हातारपंच तर. लय फर्रास आहे व तुम्ही बोलाले वा. भल्या फसर बोलून राहिला कुत्र्या आव्हानाच्या घुबडी ना. मी काय म्हणतो तुमचं बंद करा ना माझ्या घरचं मला निपटवू द्या ना. जा ना तुम्ही तुमच्या घरी. मायाने सरलं इथं तुमचंच भांडण तुम्ही लावून दिलं बाबा. कायचं वैतं तमासखोरेपणाने पाहिजे आमच्या इथं. आमचा तमाशा आम्ही पाच बसन. तुम्ही कोण होय कुठच्या? जा घरी आपल्या घरी जा. फशीन वा चांगली फशीन. ते पोट्ट सुद्धा नाही आहे ते पोट्ट. सांग ना त्या पोट्टीच्या मागं जाऊ पिसायला त्या पोट्ट. हो ते पोट्टाला सांग जराशी समजावून. आज नाही तो कल नाही, उद्या त्या पोरग त्या हातचं नाही राहील उद्या म्हणून सांगून राहिलो आम्ही. चांगल्यासाठी सांग. आम्हाला शिकून राहिली का तू? घुबड आय मामाईले घुबड गिबड काय करून राहील तू? अशी घुबड लावडीन कुत्रे वय घरी आपल्या. डोमळ भसके वा. निघा घरी आपल्या. मोठ्या पचर चबर याच्या गाडीवर बसते त्याच्या गाडीवर बस. मी म्हणतो माझ्या गाडीवर मी कोणी बसू मी माझ्या गाडीवर. तुम्हाला काय घेणं नाही? उद्या चालून मी तुम्हाला बसवून माझ्या गाडीवर. काही घेणं नाही का तुम्हाला? नाही काही घेणं नाही का म्हटलं? एवढी जर जयात असेल तुमची तर तुम्ही एखादा नवीन नवरा करा एखादा. काय जयाची पण एक क्षमता असते. पाहिलं किती वाचरट आहे माय बोलाले. वाचरट असाले
मी तर चांगलंच बोललो. तुम्ही त्या दोघी आजीले काय बोलल्या, तुम्ही काय बोलल्या होत्या त्या आजी? चांगलंच बोलल्या होत्या. कायले म्हणे ते टमकमर राहिल्या मना मनात म्हणे, असंच म्हटलं ना. आणि तुम्ही काय किती रंगाच्या बोलल्या त्या बुड्याले? त्या बुड्या सोडते का तुम्हाला आता पाय ना? अशा शेपाडते तुम्हाला धरून का बस विचारायची हद नाही. पाहून घेऊ आम्ही आमचं, आम्ही पाहून घेऊ. पाय त्या पोराले, पाय तर सांभाळजो. उद्या नाही तुला घराच्या बाहेर काढन तर नावाची कमला ना काजल नाही. मग मी माया पाहून घेईन वा. तुम्ही तुमच्या घरी चालले जा, घुबडी नाही वा. माया पोरावर कैच्या काही इल्जाम लावते, कैच्या काही इल्जाम लावाले. अव इल्जाम नाही, त्या पोरानं तिला 1.5 लाखाचा मोबाईल घेऊन घेतला. घेऊन दिला. जाऊन पाहिजे तिच्याजवळ 1.5 लाखाचा मोबाईल आहे. जाऊन पाहिजे पहिले, मग समजून तुला मोबाईल कोणता आहे ना काय तर. आम्हाला सांगून राहिले फरस तोंडे. बकर 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 कैच्या काही बोलता घुबड. तू सांग रे, तू सांग. जाऊ दे त्याला, जाऊ दे. तू 1.5 लाख रुपयाचं केलं काय सांग. माया विश्वासघात करू नको. माया विश्वासघात जर केला अशी तर मी ती माय नाही, तू माया पोरगणी लवकर सांगतो ना काय केलं 1.5 लाख रुपयाचं तर. बरोबर आई, तू घरात चल. मी तुला सांगतो काय केलं मी ना काय नाही केलं तर. तू घरात चल, फक्त अशी रस्त्यावर नको विचारू. चल बरं घरात चल. हो चाल ना, घरात चाल. घरात विचारतो. चाल बरं घरात चाल. शशे, ते पोरगण सून कुठे गेल? ते पोरगण सून कुठे झाले तर? पोरगी कुठे गेली ती वाली? अमाय काऊन बापा, माई पोरगी बाहेर गेली आणि माई सून पोरगा फिरायला गेलो. कुठे गेलं काय गेलं तर मला काही माहित नाही बापा. काऊन काय झालं बापा? अव ते नाही का व काजल कमला पाटलीनबाईच्या पोराचं ना, पाटलीनबाईचं जरासं झमकलं. दोघा मायलेकाचं झालं असेल त्याचं घरगुती काही. अहो ह्या दोघी जणी हो म्हणे त्या कलावतीला घेऊ तुमचं पोरगं नुसतं घुमते म्हणे. 1.5 लाख रुपये कुठे गेले म्हणे? 1.5 लाख रुपये ह्या कलावतीच्या पोटात घातले म्हणते त्या पोट्यानं. अशी भांडणं लावायची कामं करू राहिली ते तिथं त्या कमली सोबत. त्या पाटलीनबाईला सांगून राहिली तिच्यासोबत तिनं झगडा भांडण लावले. सांग, एवढा रंगाची वाचरट बोलून राहिली होती आम्हाला. म्हणजे जवानपणची शिनाल म्हातारपणची कुटन एवढा रंगाची बोलली बाई आम्हाला. काय सांगू तुला शशे? माय बाई हो का व तशाला फरास तोंडे हाय व त्या. नुसतं माझ्या पोरीच्या मागं लागल्या राहते घुबडी ना कुत्र्या कुटच्या. चाल बरं चांगली काढ त्याची काय असते तर. कुत्र्या वानाच्या कसं राहते त्याचं बोलणं वाचरट तोंड्या. स्वतःच्या घरचा अंधार पाय ना म्हणा. अंधार पावाले स्वतःच्या घरचा ठेवते झाकून ना लोकांच्या घरचा पाहिजे वाकून. डोमळ भसक्यात आहे. डोमळ भसक्या असाले जैरी कुटच्या. अहो एवढ्या जैरी आहे मग, एवढ्या जैरी आहे. नुसतं त्या पोरीच्या बद्दल कोणालाही काही सांगत राहते. त्या दिवशी त्या पाहुण्यालाच रंगारंगीचं बोलल्या म्हणते त्या पाहुण्यालाच रंगारंगीचं सांगून ठेवलं म्हणते तिचं वालं. तरी त्या पाहुण्याने होकार दिला कारण की आपली पोरगी चांगली होती. त्या पाटलीन बैला तर काही सांगून राहिली. सांग बरं माहिती तिचं तोंड दाबाच लागते शशे. तोंड नाही दाबलं ना तर अजून वरती जाईन त्या, पण खाली नाही येईन. हो मला माहित आहे ना, सांगितलं ना मला. तू नसतं सांगितलं. त्या पाहुण्याला रंगारंगीचं बोलल्या म्हणते. ते रंगारंगीचं सांगितलं म्हणते पाहुण्याला माय पोरगी कशी आहे ना काय आहे. 4 घाटचं पाणी पेलं, 10 घाटचं पाणी पेलं. ह्या किती घाटच्या पाणी पेले आहे व. लोकांना ज्ञान शिकवते, स्वतः काय शेण खाते का? शेण खावाले तर मोठ्या सद्गुणी पतिवर्ता बनून राहिले तर. भेट बरा म्हणा मला. इटीनच घेतो तिघीले दोघीले. लय उदास तोंडे आहे व त्या. लय बदमाश आहे माय, भयंकर बदमाश आहे. नवरा टाकून दिला कुठे टाकून दिला तर मार संटे आणि उड्या मारते इकडच्या तिकडे. पंछी बनू उडती फिरू मस्त गगन में, आज मैं आजाद हुई चुगली करने के खजाने में. नाही व काही ना काही करावंच लागन ना माय. चालतं काय आता काढू त्याची कशी असते तर. अव चाल ना व, आम्ही तिथंच भांडत होतो. पण मी म्हटलं माझ्या शशीला घ्या सोबत. शशी काढते मग तिचं काय आहे तर शशी काढते. नाही लय फरस तोंड्या, लय फरस करू राहिल्या त्या. सुद्या नाही आहे माहिती. सुद्या असाले लय वाचरट तोंड्या असाले. आम्हाला रंगारंगीचं बोलते. त्या पोरीचं रंगारंगीचं सांगते. अहो त्या पोरीला एवढ्या जायते काय सांगू तुले. हाव ना माय, त्या पोरीला काऊन जायत असेल काय मी बापा. जाई आले तर जैरी कुटच्या जयू खा खून जाईल. पण त्याचा जाईलेपणा काही सोडत नाही बैठा. अहो त्याच्याकडून चांगलं पावल्याने जात ना पोरीचं. चांगलं पावल्या झाले हो. एवढा चांगला इष्टा आलता तर त्याला काही सांगून दिलं, काही सांगून द्याले. तरी माझ्या पोरीचं नशीब पाय किती साजरा आहे. तिकून होकार आला, आम्ही नकार दिला. पाय असं नशीब आहे माझ्या पोरीचं. त्या काय करते व, कावड्याच्या सरपण जर गाय मेली असती तर मग तर झालं असतं. लय हरामखोर आहे. त्या हरामखोरच आले. मरत कोणी काय मी देव चांगल्याला घेऊन जाते ना, अशा हरामखोरीला काऊन ठेवते काय माहित बापा. हो माहित आहे ना आम्हाला माहित आहे. मांग पाहिलं नाही काय काजलने सासूचा काय हाल केला होता. शांताबाई ते सासूले वाचवलं. ते बुडगी एवढी हलकट निघाली, उलटी शांताबाईवरच फिरली. त्या जात होत्या जयला तर नाही, मासुरीनं काहीच नाही केलं म्हणे. डोक्षार घेऊ नाचवलं म्हणे. त्या बुडीचा असा राग आला तर मला एवढं सर्व माहित पडल्यावर. नाही त्या बुडीचं भला राग येते बाई. पण बिचार काही असं मानलं तिले मानलं. त्या दिवशी त्या पोरीच्या बद्दल तिने सर्व काही मस्त सांगितलं, व्यवस्थित सांगितलं. आमच्यापेक्षा तिने त्या पोरीची जास्त तारीफ केली. तिले तव दबावात ठेवून बोलले गेलं व ते बुडी नाही. ते बुडी चांगल्या विचाराची आहे ना, चांगल्या माणसाची ती बुडी आहे, वांगल्या माणसाची नाही आहे. त्या पोरीच्या बद्दल एवढं मस्त सांगितलं होती ना, वाटलं नाही बाई खरंच ते बुडी चांगली आहे व. ते काजलच्या दबावात आहे म्हणून बिचारे नाही तर ते बुडी चांगली आहे.
सांग ना बी आता यायले काय बोलावं यायले म्हणू म्हणू पिसायली हो मी. किती रंगाची बोलली मी यायले. यायच्या अंगाले बोललेलं लागत नाही माय. ह्या काही बेशरमकीपणाच घेते, सारे बेशरमकीपणा घ्यायले ना आपल्याला बोलायला लाज वाटते माय. किती वेळा काय काय बोलणार आहे हो बापा. काय रंगारंगीचं बोलून बसली मी. कमी नाही बोलले आणि लय रंगीचं बोललाय ना मी. काही नाही माय नशिबी पडलं ना बदे बदे घडलं असं सारखं जावं लागते तिले चकव्यावानी. असं धुन काय लागते, असं बदकाळा लागते, भक्का भक्का मारून चालला लागते घरी. हो कुत्र्याईले. हो ना बाई काऊन तर काय माहित नुसतं हात धुवून मागच लागले राहते. आता पाटलीनबाई सोबत ते बोलून राहिला. पाटलीनबाई त्याच्या घरचा मॅटर पाहून राहिल्या होत्या. तर ह्या दोघी जणी बचल बचल करू राहिल्या. नाही तिने गाडीवर घेऊन जाते म्हणूनच तिले 1.5 लाख रुपये दिले असं झालं आणि तसं झालं. मी म्हटलं बाई त्याच्या घरातलं मॅटर ती पाहत बसन, तू काय बचल बचल करता. तिने मायच काढलं बाई जवान पंच म्हातार पंच. सांग बरं माय काय तू चबड चबड करता म्हणते. तू अंदर पाहिलं म्हणते. असा राग आला का मले. हे म्हणे चल म्हणे शशीला आणू म्हणे. त्याच्यासाठी वापस आले तिथंच मी झोड पद्धती चांगली झोड पाहिले तर नाही. मी म्हटलं शशी असली तर म्हणजे तिघी तिघी भिडून जाऊ म्हटलं बोलाले. म्हणजे 3 तोंड होते त्या दोघी तोंड होते म्हटलं. त्याच्याकडून बोलणं होय नाही म्हटलं. म्हणून तुला आणलं मी ना. तूही चल आता भांडाले. हो चाल ना. माया पोरी जे कैच्या काही लोकायले सांगते त्या कैच्या काही लोकायले सांगाले. किती दिवस झाकून ठेवणार आहे मी. चांगली काढतोच त्याची वरात. हो ना त्या तशा आहे म्हणून माझ्या पोरी तसं समजते काय. माझ्या पोरी वाणी सद्गुणी पोरगी नाही आहे. कुत्रे आव्हानाच्या हेंबार तुत्रे. चाल भांडून येऊ. सोळाच आहे का त्याले. चल उठ लवकर. अशा पारला आणि करू राहिल्या का त्या. चांगली शपारून आणतो त्याले. चांगली भक्का भक्का काढून येतो. थांब म्हणा आता. काव आपण जे चुगली लावली, आपण जे भांडण लावले त्या भांडणात आपण सक्सेस होऊ का नाही होऊ बापा. हो सक्सेस होऊ. आपण एवढ्या वेळा म्हणतो एखाद्या वेळेस ते मनावर घे ना बापा. एवढ्या वेळा म्हटल्यावर एखाद्या वेळेस मनावर घ्या. नाही तर निर्लज्ज असन ते. निर्लज्ज असन नाही ते. हो बाई तसंच म्हणावं नाही काय. मग नाही तर काय हो. कायचं वय वतल्या माया पोरीचं नुसतं धुणं कायचं वय म्हटलं. तू नुसतं माया पोरीचं धुणं काऊन धुवत असतं. काऊन जायचं तू एवढीच जाय. तू काय वनाची जाऊ मरशी ना. कुत्र्या वनाची काऊन जायचं माया पोरीले एवढी व तू. काऊन जायचं म्हटलं. मी फिने जायत होत्या पोरीले. त्या पोरीसारखी 56 आल्या 56 गेल्या त्या पोरीले मी कायले जाऊ. त्या पोरीपेक्षा सुंदर, त्या पोरीपेक्षा सुशील, त्या पोरीपेक्षा सुसंस्कारी, त्या पोरीपेक्षा सगळ्या पद्धतीने मी चांगली नवऱ्याच्या घरी टिकली आहे. नवऱ्याच्या घरी राहून राहिली, नवऱ्याचा संसार करून राहिली. आणि त्या पोरीले मी कायले जाऊ येवा. एवढी साजरी आहे ती पोरगी नुसतं जया जोगते. मोठी सांगून राहिली इच्छा येऊन तर चब्बड करून राहिली मोठी तर. वा बंदर काय वा बंदरापेक्षा निपटारा आहे. निपटारा साले घुबडीन कुठची. काय तोंड्या वळायची काय माकड. काय माकड असाले तर काय माकडीन तर आहे वा तू. ह्या लबाड लांडगे काही आहे म्हणून काय झालं. त्या पोरीपेक्षा नाकाला तोंडाली एवढी धार आहे म्हटलं. सर चांगली सुंदरता माया तू काय सांगून राहिली वा. त्या पोरगी तरी नवऱ्याच्या घरी टिकली नाही. नवऱ्याच्या घरी टिकून राहिली. बेवडा नवरा आहे तरी टिकून राहिली. त्या पोरीसारखे धंदे आहे का व. त्या पोरीसारखे धंदे असाले चाल इथे शिकू नको वय आपल्या घरी. लय उदाशे बदमाश आहे व तू. बदमाश असाले माझ्या पोरीला टिकली नाही करू राहिली. नवरा घेतला लाती खाली दाबून. सासूने घेतला लाती खाली दाबून. शावासारखी राहून राहिली. नवरा असून 10 नवरे करून राहिली. तू सांगून राहिली मला. माई पोरगी शोकानं माया घरी आली. दुसरा नवरा करून मागून राहिली. तू नवरा असून नवऱ्याच्या जागी दुसरा नवरा करून राहिली. किती मोठी शिनाल म्हणाव तू. माया पोरीचं धुणं धुवून राहिली कुत्रे लबाड. चाल इथं मला नको शिकू. ते पोरगी तू मोठी पावाले आणून राहिली. ती पोरगी तर मस्त पाटलाच्या पोरासोबतच पळून जाणार आहे. पाटलाच्या पोरासोबत त्या पोरीचा लफडा आहे. 1.5 लाखाचा मोबाईल त्या पाटलाच्या पोराने तिला घेऊन गेला. चाल सांगू नको इथं. ती पोरगी तर 70 शिंगी आहे व. पाटलाच्या पोरासोबत जाऊ तिकडे बोलायला लावते. लग्न करून ती एका दिवशी पाय ना ती. इथे शिकून राहिली मोठी तर. लय वाचट आहे व तू बोलाले वा. वय नाही पाहत काही नाही पाहत. जैरा वानाची जैरी कुठची. लोकांच्या लेकराले म्हणते का तू पाय ना. स्वतःच्या घरचा अंधार पाय ना. स्वतःचा अंधार पाय ना. मग लोकांचा अंधार पाय ना. डोमळे भसके. तू जास्त बोलू नको. तुमच्या दोघीला मी पहिलेच सांगितलं आहे. तुम्ही जवानपणच्या काय हाय ना म्हातारपणच्या काय हाय. म्हणून जास्त फसर करा तरी इथं चालले तिघीच्या तिघी भांडाले. तुम्हाला काय वाटलं व तिघी आणता आम्ही दबा. आम्ही 50 जणांना दबत. तुम्हाला दबणार आहे का व आम्ही व. या आणा किती कांदा तयार आहे इथं. चालले इथं चबर. मी कोणतं मी कमला. मी कोणतं मी गंगू. मी कोणतं मी हेमा मालिनी. इथं नका लागू तुमचा रुबाब. चला वा निघा इथून. लबाड लांडगे वा. चालले इथं पतर कराले. आणि तू काय सांगता व ती पोरगी मस्त गुल खिलावते तिकडे ना. चालली इथं मोठी मला सांगाले. नवऱ्याला दाबलं ना सासूले दाबलं. सासूले दाबून नवऱ्याला दाबून राहून तर राहिली नवऱ्याच्या घरी. त्या पोरी सारखी कामं करू राहिली काय. मायच्या घरी आली तरी सवय नाही गेली. अमाय लय नालाय काय होया. लय नालाय काय. मापुरीले रंगारंगाचे बोलून घेऊन राहिला बाबा. मापुरीले रंगारंगाचे बोलून घेऊन राहिला बाबा. कुठं भोगान बाबा पापा. कुठं भोगान. आपल्याकडून बोलणं नाही होत बाबा एवढं. अरे देवा मापुरीले पाप लावून राहिलीये. पाप लावलं माझ्या पोरीले वा. देवा. आम्ही पाप नाही पुण्याचं काम
काम करू राहिलो लढून पळून आपल्या खरं नको करू तर टेमलून राहिली भांडायला आली तर भांडणं चांगली मर्दानी सारखी काऊन जिरली का तू वाली जिरायला तर नाही मोठी तोंड उच्ची करून बोलायला आलती नाही तर फसर फसर बोलला आता काय फिसक्या घेऊन राहिली फुसक्या वानाचे नाही होत बाबा एवढ्या रंगाचे बोलणं नाही होत माय भांडणं काय रंगाचे पाप लावले माय पोरीले माय काय करू देवा अरे देवा माया पोरीले जरासं पाप लावा ना बापा तुम्ही चांगलं जगान नाही लवकर मरान किडे पडून मरान हो बापा हात नाही लावून तुम्हाला कोणी हात नाही लावून उदास तोंडे एवढ्या रंगाची काढून राहिली माया नवरा मेला मुर्दा गरज काढलं माय पोरी टिकत नाही म्हणते बापा मी चालली बाई खेता पायाली तुम्ही काही तर आरती घेऊन आमची आरती ओवाळायला आल्या काय चला निघायचं चल फट चल निकाल एक्झॅक्ट पहिली फुर्सत में निकाल इतना नको शिकू वांडायपणा आम्हाला सांगते किडे पडून मरण हाव तिची सवय झाली आणि तेच किडे पडून मरणार आहे आम्हाला शिकवते इथं लबाड लणगी बघते काय तुम्हाला हे अव खरंच बाई तुम्ही मरण ना तर तुमच्या मैतीत कोणी येणार नाही व बापा आमच्या पहिलीच मिल्या पाहिजे तुम्ही डुकरी नाही वा देवाना अशेले पहिली ना बापा अशेले पहिले नाही आले तर प्लास शरम आहे का नाही आहे व काही जवान राहीन म्हणजे म्हातारे राहिले मराचे ना जवानलेच मारता का तुम्ही हा अजून तर आमचं काहीच नाही झालं लेकरं पाकरं मोठे वाचाय लग्न वाचाय तुमचं तर झालं सारं काय जगा लागते तुम्हाला मरणं इरी तुड्या मारायला घ्या मेन लावून घ्या मोठं सांगते आम्हाला मरणं धरण्याच्या गोष्टी सुद्धा वांडायपणा करते छान नाही दिसत आमचा भला दिसून पडते व तुम्हाला वा चालेल तिथं मोठं ठुमोक 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 त्याला असं वाटलं ऐकून घ्या ऐकणार वाल्या आमच्या ऐकणार वाल्यामधून आहे का आम्ही सुनावणार वाल्यामधून आहे आम्ही चला वा आपल्या घरी इथं येऊन ज्ञान पाजायला आम्हाला कोणीच नाही काही करू शकत म्हणा हो ना आतापर्यंत ऐकलं आता कोण ऐकते चाललंय इथं बडबड करायले तिच्या पोरीचं काढलं तर कशी दबली ते समोर बोललीच ते काही बोलाले चला तर मग मित्रांनो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये नमस्कार चला बाबा भेटू उद्या अजून उद्याही भांडणच करू शांताबाई आमच्यासोबत भांडण उद्या पाहिजे काय होते काय नाही तर